सो हॅलो गाईज, आपण बघतोय स्ट्रेट लाईन. कोणता टॉपिक बघतोय आपण? स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईनचं आपण स्लोप फाइंड आउट केले 2 पॉइंट्स असताना. ठीक आहे, स्लोप फाइंड आउट केलं किती पॉइंट्स असताना? 2 पॉइंट्स असताना. आता आपण इक्वेशन फाइंड आउट करूयात. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? इक्वेशन. सो इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. सो इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड आउट करायचं आहे. तर इक्वेशन स्ट्रेट लाईनचं फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे 3 फॉर्म्युलेज आहेत. तर सर्वात पहिल्यावाला फॉर्म्युला आपला स्लोप पॉइंट फॉर्म. कोणता फॉर्म आहे आपल्याकडे? स्लोप पॉइंट फॉर्म. ज्यावेळेस आपल्याला स्लोप आणि पॉइंट दिलेला असेल तर स्लोप आणि पॉइंट दिलेला असताना इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. राइट आहे. स्लोप पॉइंट फॉर्म y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. दुसरा आहे 2 पॉइंट फॉर्म. कोणता फॉर्म आहे? 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट फॉर्म काय सांगतोय आपल्याला? 2 पॉइंट फॉर्म 2 पॉइंट असताना इक्वेशन काढायचे y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इज इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. राइट आहे. ओके. सो स्लोप पॉइंट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म, त्याच्यानंतर आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म काय मुलांनो? सो डबल इंटरसेप्ट फॉर्म काय सांगतोय? तर डबल इंटरसेप्ट, 2 इंटरसेप्ट असतील, x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट. means that x intercept means that value of a and y intercept the value of b. So x by a plus y by b is equals to 1. 2 इंटरसेप्ट दिलेले असतील तर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायला हा फॉर्म्युला. स्लोप आणि पॉइंट दिला असेल तर हा फॉर्म्युला. आणि 2 पॉइंट दिलेले असतील तर इक्वेशन फाइंड आउट करायला हा फॉर्म्युला. ओके. तर चला आता आपण पाहूयात इक्वेशन कोणत्या प्रकारे फाइंड आउट करायचे आपल्याला. तो पहिला क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन काय ते लक्ष द्या. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन find the equation of line passing through minus 4 comma 6 and 8 comma minus 3. इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे. पासिंग थ्रू किती पॉइंट्स आहेत आपल्याकडे? पासिंग थ्रू आपल्याकडे 2 पॉइंट्स आहेत. तर 2 पॉइंट्स असताना इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं तर 2 पॉइंट फॉर्म यूज करणार. कोणता फॉर्म? 2 पॉइंट फॉर्म. ओके. तर लक्ष द्यायचं 2 पॉइंट फॉर्म काय सांगतोय आपल्याला. 2 पॉइंट फॉर्म 2 पॉइंट असताना सर्वात पहिले त्या पॉइंट्सला नाव देऊयात आपण. लेट कॅपिटल ए ऑफ मायनस 4 कॉमा 6 is equivalent to a of x1 comma y1 and b of 8 comma minus 3 is equivalent to b of x2 comma y2. ठीक आहे. 2 पॉइंट आहेत आपल्याकडे. आपल्याला सरळ लिहायचं. सो इक्वेशन ऑफ लाईन कोणती लाईन आहे? ए बी. एज. सो इक्वेशन ऑफ लाईन ए बी एज काय फॉर्म्युला? y मायनस y1 अपॉन y1 minus y2 x minus x1 upon x1 minus x2. Okay. So y minus value of y1 6. y1 ची value 6 minus y2 ची value minus 3 minus plus 3. x minus x1 ची value minus 4 minus plus 4. x1 ची value minus 4 minus x2 ची value 8. Okay, so y minus 6 upon 9
इज इक्वल्स टू एक्स प्लस 4 डिवाइडेड बाय -12. राईट आहे. सो हे डिवाइडेड मधल्या टर्मने याला मल्टिप्लाय करा, हे डिवाइडेड मधल्या टर्मने याला मल्टिप्लाय करा, म्हणजे काय नाही सांगा बरं. -12 इन ब्रॅकेट y minus 6, 9 in bracket x plus 4. -12 into y, -12y, minus into minus plus, 12 सक 72, 9 into x, 9x, 9 चौक 36. राइट है. So therefore 0 is equals to 9x as it is, plus 12 है -12 है plus 12y plus 36 minus 72. का बाबा असं क्या केलं, या टर्म्स तिकडे शिफ्ट का केल्या, कारण x पॉझिटिव्ह आहे, x पॉझिटिव्हच पाहिजे आपल्याला, त्यामुळे x ज्या साईडला x पॉझिटिव्ह असेल तर त्या साईडला सर्व टर्म्स शिफ्ट करायच्या, जर x निगेटिव्ह असेल तर x दुसऱ्या साईडला शिफ्ट करून घ्यायचं. म्हणजे कसं अरेंज होणार सांगा. 9x प्लस 12y मायनस 36 इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे. आता मला सांगा, ह्याला याला याला आणि याला प्रत्येकाला कितीने भाग जातो. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 1 3, 3 2 6, म्हणजे प्रत्येकाला 3 न भाग गेला तर इथे मिळते 3 त्रिक 9 वाय राहिले नाही तर 36 मधनं -72 गेले -36. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 1 3, 3 2 6 बरोबर 0. Required, this is the required equation of line. This is the required equation of line. हे लाईनचं इक्वेशन आहे. 2 पॉइंट असताना 2 पॉइंट फॉर्मचा यूज करून त्याला काय करायचं, इक्वेशन फाइंड आउट करायचं. ओके. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये 3 वेळेस आलेला आहे, 4 मार्काला आलेला आहे, म्हणजे ऍक्च्युअली मध्ये तो नाही आलेला. नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन पहा. फाइंड द equation of line having slope 2/3 and passing through the point -2, 5. ओके. ठीक है. सो गाइज, आता बघायचं इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचंय. राईट आहे. हॅव्हिंग स्लोप दिलेला आहे आणि पॉईंट दिलेला आहे. मग जे स्लोप दिलेला आहे, पॉईंट दिलेला आहे, स्लोप आणि पॉईंट दिलाय आणि इक्वेशन काढायचंय, म्हणजे कोणता फॉर्म यूज करायचा, स्लोप पॉईंट फॉर्म इक्वेशन फाइंड आउट करायला, कारण गिवन डेटानुसार आपण फॉर्म्युला यूज करतो. तर इथे लिहायचं गिवन मध्ये, सो स्लोप m इज इक्वल्स टू किती आहे वाळांनो, 2/3. राईट आहे. तर लिहायचं लेट पॉइंटला नाव द्या a ऑफ -2, 5 इज इक्वल टू a ऑफ x1, y1. राईट आहे.
So इक्वेशन ऑफ लाईन पॉइंट पण आहे स्लोप पण आहे दोन्ही गोष्टी आहेत मग इथं लिहायचं the required equation of line in slope point form कोणत्या फॉर्म मध्ये आहे स्लोप पॉइंट फॉर्म so required equation of line in slope point form y minus y1 is equals to m in bracket x minus x1 y minus value of y1 ची व्हॅल्यू 5 कन्फ्यूज नाही व्हायचं m ची व्हॅल्यू किती आहे 2/3 x minus x1 ची व्हॅल्यू किती आहे -2 मायनस +2 हे डिवाइडेड मधलं 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये घ्या 3 in bracket 5 minus 5 so 2 in bracket x plus 2 3 into y 3y 15 2 into x 2x बे दोन्ही 4 राइट आहे सो आता x पॉझिटिव्ह आहे म्हणजे सर्व टर्म्स तिकडे शिफ्ट करा सो देयरफॉर 0 is equals to 2x minus 3y plus 4 minus 15 is plus 15 right है okay guys so finally we have to write so therefore 2x minus 3y plus 19 is equals to 0 this is the required equation of line okay guys ठीक है खूप सोपं आहे अवघड नाही याच्यामध्ये काही चला एक आता वेगळ्या टाइपचं घेऊ पहिले 2 पॉइंट्स असताना पाहिला मग नंतर स्लोप आणि पॉइंट असताना पाहिलं आता एक ह्याच टाइपचं वेगळ्या टाइप मध्ये पाहूयात त्याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर find the equation of line with the inclination 45 degree with inclination how many degree 45 degree and passing through the point 1,7 guys please concentrate on board so guys find the equation of line find out करायचंय with inclination 45 degree म्हणजे inclination दिलेलं आहे आणि पॉइंट दिलेला आहे मला सांगा इथे एक तर स्लोप पॉइंट फॉर्म में यूज करता येत नाही कारण स्लोप आहे का नाहीये पॉइंट आहेत पण स्लोप नाहीये दुसरं दोन्ही पॉइंट्स नाहीयेत आणि तिसरं एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट नाही म्हणून स्लोप पॉइंट फॉर्म 2 पॉइंट फॉर्म आणि डबल इंटरसेप्ट फॉर्म कोणताच यूज करता येत नाही तुम्ही म्हणाल मग सर काय करायचं तर आपल्याला इन्क्लिनेशन दिलेलं आहे ते इन्क्लिनेशन दिलेलं असताना स्लोप काढून घ्यायचा म्हणजे इन्क्लिनेशन दिलेलं असताना स्लोप काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे m इज इक्वल्स टू tan थीटा बरोबर आहे सो आपण आता इथे लिहूयात सोल्युशन गिवन मध्ये इन्क्लिनेशन given मध्ये the inclination is 45 degree that is theta is equals to 45 degree okay the inclination is 45 degree that is theta is equals to 45 degree so therefore slope m is equals to काय फॉर्म्युला आपल्याकडे tan theta
m is equals to tan theta means that tan of value of theta is 45 degree. tan 45 ची किंमत किती असते रे 1 असते. tan of 45 ची व्हॅल्यू 1. तो टेबल आहे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो वाटलं असतं मी. झालं. मग स्लोप मिळाला. पॉईंट आहे तुमच्याकडे. मग इथे लिहायचं लेट. पहिले ना गिवन मध्ये जे दिले ते लिहिलं आणि ती व्हॅल्यू आहे तुमची थीटाची. त्याच्यावरून तुम्हाला स्लोप काढता येतो. स्लोप m is equals to tan theta. सो लेट पॉइंट्स दिलेले आहेत. a ऑफ 1,7. तुम्हाला जे पॉइंटचं नाव द्यायचं ते देऊ शकता. a ऑफ x1, y1. राईट आहे. ओके. सो इथे लिहायचं required equation of line in a slope point form. कारण आता स्लोप पण आहे आणि पॉइंट पण आहे. वी गेट. सो काय फॉर्म्युला y minus y1 is equals to m in bracket x minus x1. y minus y1 7. m ची व्हॅल्यू 1 in bracket x minus x1 1. y minus 7 1 into x minus 1. So therefore 0 is equals to x as it is plus y तर minus y minus 1 plus minus 7 तर plus 7. म्हणजे फायनली तुम्हाला याला लिहिता येणार. सो therefore x minus y plus 6 is equals to 0. This is the required equation of line. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इन्क्लिनेशन दिलेलं असेल ती थीटाची किंमत आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला कायची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते स्लोप म्हणजे m ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. ओके गाइस. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. सो गाइस आता घ्या. तुम्हाला आता होमवर्क साठी काही क्वेश्चन देतोय. थोडं लक्ष द्यायचं व्यवस्थित. ते त्याचा स्क्रीनशॉट घेऊन सॉल्व करायचे. तर नेक्स्ट आता क्वेश्चन पाहूयात आपण. Find the equation of line passing through पहले 2,5 and -3, -7 ने दूसरा पॉइंट है 4, -3 and 3,2. Next, find the equation of line. Find the equation of line having slope 0 and passing through 0,5. राईट आहे काय. सो हे दोन क्वेश्चन्स आहेत तुम्हाला होमवर्क साठी व्यवस्थित सॉल्व करायचे. ठीक आहे. या दोन क्वेश्चनला सॉल्व केले की आता नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहूयात.
म्हणजे हे 2 पॉईंट्स असतानाचं एक इक्वेशन, हे 2 पॉईंट्स असतानाचं एक इक्वेशन, त्यानंतर हे स्लोप 0 असताना आणि पासिंग थ्रू 0,5 असताना याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय तुम्हाला, आणि येईल मला वाटतंय तुम्हाला. ठीक आहे, त्या स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचं, लक्षात येईल. चलो द्या लक्ष. सो आता आपल्याला काय करायचंय, इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचंय. बरं मला सांगा, जर 2 लाईन एकमेकाला पॅरलल मध्ये असतील, इफ द 2 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, जर 2 लाईन एकमेकाला पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप कसे असतात, इक्वल. 2 लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, 2 लाईन एकमेकाला कशा असतील, परपेंडिक्युलर, तर त्या दोन्ही लाईनच्या स्लोपचा गुणाकार हा काय येतो, -1 येतो. बरोबर आहे. ठीक आहे, बघा चला द्या लक्ष. if 2x plus 3y plus 7 is equals to 0 and 2x plus 3y minus 13 is equals to 0 are two straight line, are they parallel to each other? Are they parallel to each other? क्वेश्चन मार्क दिलाय, आर दे पॅरलल टू इच अदर. बघा हे 2 लाईन, ही एक लाईन आणि ही एक लाईन, आर 2 स्ट्रेट लाईन. बरोबर, हे 2 स्ट्रेट लाईन आहेत. आर दे पॅरलल टू इच अदर, क्वेश्चन मार्क. म्हणजे त्या पॅरलल आहेत का, मग ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत की नाही हे कशावर लक्षात येणार, ज्यावेळेस आपण या पहिल्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करणार आणि परत या दुसऱ्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करणार. ज्यावेळेस मी दोन्ही लाईनचा स्लोप फाइंड आउट केला, ज्यावेळेस मी दोन्ही लाईनचा काय केला, स्लोप काय केला, फाइंड आउट केला, तर दोन्ही लाईनचा स्लोप फाइंड आउट केल्याच्या नंतर त्या दोन्ही लाईनचे स्लोप कसे येतात त्याच्यावरून ठरणार की त्या 2 लाईन पॅरलल आहेत की नाही आहेत ते. ठीक आहे, तर सर्वात पहिले दोन्ही लाईनचा आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे. त्या दोन्ही लाईन पॅरलल असतील किंवा परपेंडिक्युलर असतील हे ठरवणार त्यांचे स्लोप. म्हणजे जर समजा पहिल्या लाईनचा स्लोप काढायचा, नंतर दुसऱ्या लाईनचा स्लोप काढायचा, ते ठरवणार तुमचे ते लाईन्स कसे आहेत. ओके, सो गाइज लक्ष द्या. तर सर्वात पहिली जी पहिली लाईन आहे त्याला लिहायचं आपल्याला, लेट लाईन L1. पहिली लाईन, लेट लाईन L1. पहिली लाईन आहे 2x plus 3y plus 7 is equals to 0. लेट समजा लाईन L1, पहिली लाईन काय, असे 2 कोलन द्यायचे, 2x plus 3y plus 7 is equals to 0. So therefore slope of line L1 is m1. Slope of line L1, L1 चा स्लोप काय, m1. काय फॉर्म्युला, ax plus by plus c is equals to 0 असं इक्वेशन असताना स्लोप फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे -a by b. -a by b means that 3. -a by b. नंतर लेट लाईन L2, दुसरी लाईन घ्यायची, दुसरी लाईन आहे 2x plus 3y plus 7 is equals to 0. दिला येतं. So therefore slope of line L2 is m2 is equals to -a by b. Minus value of a is 2 by value of b is 3, -2 by 3. याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला इक्वेशन नंबर काय देतात रे, सेकंड. राईट आहे. ओके, सो इथे लिहायचं, सो फ्रॉम इक्वेशन first and second we get, from equation first and second we get, काय we get, so therefore m1 is equals to m2.
इज इक्वल्स टू किती आहे रे -2/3 राइट है. सो m1 is equals to m2 is equals to -2/3. So hence the given lines are parallel to each other. राइट आहे. याला तुम्हाला हाफ मार्क्स टू 1 मार्क्स असणार. हे सेंटेन्स लिहायचं कारण त्यात पॅरलल आहेत का नाही. तर पहिली लाईन आहे त्याला L1 म्हणलं, त्याचा स्लोप फाइंड आउट करून घेतला. दुसरी लाईन आहे त्याला L2 म्हणलं, त्याचा स्लोप फाइंड आउट करून घेतला. दोन्ही लाईनचा स्लोप कसा आला इक्वल. m1 is equals to m2. So hence the given lines are parallel to each other. That's all guys. Okay, take the screenshot. कधी दोन लाईन असतील तर याला लाईन L1 लाईन L2 नंतर स्लोप अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. चला नेक्स्ट. चला हा क्वेश्चन एक 2 मार्काला आला. हा झाला पॅरललचा. आता परपेंडिक्युलरचा पाहूयात. जो काही क्वेश्चन असेल तो प्रूव्ह दॅट म्हणजे सिद्धच करा. ते आहेतच काही विषय नाही. प्रूव्ह दॅट द लाईन 3x minus 2y plus 6 is equals to 0 and 2x plus 3y minus 1 is equals to 0 are perpendicular टू इच अदर. ह्या दोन्ही लाईन एकमेकाला कशा आहेत परपेंडिक्युलर आहेत हे तुम्हाला दाखवायचे. या दोन्ही लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आपण कधी म्हणतो रे. ह्या दोन्ही लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आपण कधी म्हणतो ज्यावेळेस पहिल्या लाईन आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप फाइंड आउट केला आणि त्या दोन्ही लाईनच्या स्लोपचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन. दोन्ही लाईनच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -1. m1 into m2 is equals to -1. तर आपण म्हणणार त्या दोन लाईन एकमेकाला कशा आहेत परपेंडिक्युलर. तर सर्वात पहिले आपण त्याचे स्लोप काढून घेऊयात. सोल्युशन लेट लाईन L1 पहिली लाईन आहे 3x minus 2y plus 6 is equals to 0. So therefore slope of line L1 is m1 is equals to -a/b minus value of a is -3 by which value -2. So the answer is what 3/2. Let line L2 काय सांगते लाईन L2 2x plus 3y minus 1 is equals to 0. So therefore slope of line L2 is m2 is equals to -a/b minus value of a is 2 by value of b is 3. राइट आहे. m1 आणि m2 मिळालं. ओके. नाव त्या दोन्ही लाईनच्या स्लोपचा गुणाकार म्हणजे m1 आणि m2 चा गुणाकार -1 आला पाहिजे. येते का आपण पाहूयात. नाव m1 into m2 is equals to काय असेल m1 into m2 is equals to value of m1 3/2 into value of m2 -2/3. 3 get cancel 2 get cancel. आन्सर काय मिळालं रे -1. So therefore m1 into m2 is equals to -1. राइट आहे. दोन्ही लाईनच्या स्लोपचा गुणाकार किती आला -1. So hence
Hence the given lines are perpendicular to each other. राईट आहे गाईज? ओके, सो हा झाला आपला तुमचा आजचा फायनल क्वेश्चन. ओके, ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलंच असेल. सो गाईज आजचं लेक्चर संपलेलं आहे. सो थँक्यू, हॅव अ गुड डे. याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या आणि सॉल्व्ह करा दिलेले होमवर्कचे क्वेश्चन.